नमस्कार मित्रांनो, आपण आज बाजरी वाळत घातली आहे. बाजरी काढून भरपूर दिवस झालेले. पावसाच्या वातावरणामुळं काय झालं की टाकायला वेळच नाही भेटला. भरपूर असा पाऊस होता आणि आज बाजरी टाकली आणि आजच असं भरपूर आभाळ आलं आणि नेमकं काय झालं, इतक्या दिवसांनी बाजरी टाकली ना आजच पाऊस आणि ते सगळे गडबड. मग कोणीच घरी नव्हतं. आईने मी पटापट सगळी बाजरी गोळा वगैरे केली. झाडूने काय झालं का केलं तसं साईडने भरपूर अशी माती झालेली. पायाची कसं माती वगैरे येते ना, आपण चप्पल काढली की असं पायाला माती लागते. सगळी गोळा केली, तिकडची तिकडे केली होती तशी. मग साईडची माती वगैरे सगळं काढून घेतलं. मग आईने अशा हाताने गोळा करून त्यांना मग नंतर वाकून वाकून भरपूर अशी कंबर दुखायला लागली. शेवटी आईने मग डायरेक्ट बाजरीवरती बसूनच घेतलं. मग बसून सगळी गोळा केली. खूपच आभाळ आलं होतं. असं वाटायचं कधी पण अचानक म्हणजे नाही का पाऊस पडू शकतो. बरं नशीब की पाऊस आला नाही. थोडा जरी आला असता तर लय नुकसान झालं असतं. मग असं वरती करून काय हाताने लय वेळ लागतो. मग असं डायरेक्ट इकडचं इकडं तिकडचं तिकडं असं हे ताडपत्री गोळा केली आणि गोळा करून घेतली. आईंना तर डायरेक्ट कंटाळाच आलेला. भरपूर बाजरी ना, मग किती वेळ लागतो गोळा करायला. इकडं असं एक गोळा करून ठेवलं, इकडं असं. नंतर मग सगळी झाकून वगैरे ठेवली व्यवस्थित असं.